शेतकऱ्यांचा संप माघारीवरून आणि संप सुरूच राहणाऱ्या संभ्रमात कालचा दिवस गेला। संप मागे घेण्यात आला असं काल जाहीर करण्यात आलं, तरी नगर जिल्ह्यातील पुणे तांब्यासह सर्वच राज्यामध्ये संपाची दाहकता कायम आहे। प्रशासनाच्या पातळीवर बाजार सुरळीत राहून सर्वसामान्यांचे हाल होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येते। मुंबई बाजार समितीमध्ये 997 गाड्यांची आवक झाली, तर कांदा बटाटा 89 गाड्या, तर भाजी 277 गाड्यांची आवक झाली आहे। तर पुण्यात रात्री 11:30 पर्यंत 261 गाड्यांची आवक झाली होती। शेतकरी अजूनही संपाच्या पवित्र्यात असले तरी बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक सुरू झाल्यानं बाजारपेठेवरचा ताण काहीसा निवळल्याचं चित्र पाहायला मिळतं। शेतकऱ्यांचा संप चौथ्या दिवशी सुरू आहे। उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये अनेक गावांनी सहभाग घेण्याचा निर्णय घेतलाय। आज नगर जिल्ह्यात संपाला पाठिंबा कायम ठेवत शेकडो लिटर दूध रस्त्यावर ओतण्यात आलं, भाजीपालाही फेकण्यात आला। सरकारचा निषेध म्हणून संपाची ठिणगी पडलेल्या पुणे तांब्यात शेतकऱ्यांनी मुंडण केलं। नगर मनमाड रोडवरच्या चिंचोली फाटा इथे मुंडण आंदोलन करत सरकारचं धावं घालण्यात आलं। रवंदे वाकडीमध्ये सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली। गावात कडकडीत बंदही पाळण्यात येतोय। कोळपेवाडीतला आठवडी बाजार देखील बंद ठेवण्यात आला। आंबी खालसामध्ये देखील सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली। राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी सुरू केलेला हा संप सरकारचं इतिहासातलं मोठं अपयश असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनात फूट पाडण्यात भाजपचा हातखंडा असून आताही तोच प्रयत्न होत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय। जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। इंग्रज आणि मोगलांच्या काळात नव्हती इतकी वाईट परिस्थिती भाजप सरकारच्या काळात असल्याची टीका अजित पवार यांनी केली। आताही कर्जमाफीच्या करता शेतकरी संपावर गेला। महाराष्ट्राच्या इतिहासात हे कधी घडलं नव्हतं। हे सरकारचं पूर्णपणे अपयश आहे। सरकारवरचा विश्वास शेतकरी वर्गाचा उडालेला आहे आणि मी अनेकदा सांगायचो हे सरकार शेतकरी विरोधी सरकार। गरज पडली तर अन्नधान्याची आयात करू असं भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आयात करू म्हणजे किती गुरमीची भाषा। आज योगी भगवे कपडे घालणारा मुख्यमंत्र्यांनी तिथलं 36,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं, मग जॅकेट घालणारे मुख्यमंत्री का करत? हा माझ्या मनात प्रश्न आहे। मी त्यांनाही सांगितलं, देवेंद्रजी तुम्ही राज्याचे तरुणपणात मुख्यमंत्री झाला। आज राज्याला आम्ही आमच्या काळात पवार साहेबांची, सोनियाजींची, पी चिदंबरम साहेबांची, मनमोहन सिंगांची मदत घेऊन 71,000 कोटी रुपयाचं कर्ज त्या काळामध्ये माफ केलेलं होतं। आता पुन्हा ती गरज आहे। शेतकऱ्यांचा संप फोडण्याचं आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची एकजूट मोडण्याचं काम एका राज्यमंत्र्याला हाताशी धरत मुख्यमंत्र्यांनी केले। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संताप अजून उफाळून येईल अशी टीका जयंत पाटील यांनी केली। हे सर्व वेळीच थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलदारपणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला। महाराष्ट्रात कोणताही प्रश्न निर्माण झाला की मुख्यमंत्री काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं नाव पुढे करतात अशी टीकाही त्यांनी केली। महाराष्ट्रातला कोणताही प्रश्न झाला की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव मुख्यमंत्री घेतात, आरोप आमच्यावर करण्याचा प्रयत्न सतत करतात। मला वाटतं काहीही झालं तरी महाराष्ट्रामध्ये काही झालं तरी पूर्वी मुघलांना संताजी आणि धनाजीची सारखी आठवण यायची। त्यांचे घोडे पाणी प्यायला तळ्यात गेले तरी संताजी आणि धनाजी मुघलांच्या सैनिकांना दिसायचे आणि ते घाबरून पळ काढायचे। तशी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची परिस्थिती आहे। महाराष्ट्रातला कोणताही प्रश्न झाला की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव मुख्यमंत्री घेतात, आरोप आमच्यावर करण्याचा प्रयत्न सतत करतात। मला वाटतं काही राज्य सरकारनं कर्जमाफी देताना विदर्भ मराठवाड्यातील स्थितीचा प्रामुख्यानं विचार करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली। ते अकोला येथे माध्यमांशी बोलत होते। ज्यांची उपजीविका फक्त शेतीवर आहे अशा शेतकऱ्यांचा प्राधान्यानं विचार व्हावा असे ते म्हणाले। ही कर्जमुक्ती करत असताना 2008 साली मागच्या सरकारच्या काळात जी कर्जमाफी आली ही आत्महत्या झाल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा झाला नाही आणि उर्वरित प्रदेशाला त्याचा जास्त फायदा झाला, आम्हाला मात्र फायदा झाला नाही। ते होऊ नये म्हणून सरकारला आमची विनंती आहे की आत्महत्या ह्या विदर्भात आहेत, मराठवाड्यात आहेत, या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये या प्रदेशावर, म्हणून
सर्वप्रथम विदर्भ मराठवाड्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून ही कर्जमुक्ती करावी आणि सरसकट करावी ही आमची मागणी आहेच, परंतु विदर्भ मराठवाड्यातल्या आत्महत्या शेतकऱ्यांचा आड लपून विरोधकांचा शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होता. आंदोलन चिघळावं, कुठेतरी दगडफेक, जाळपोळ, गोळीबार व्हावा हा विरोधकांचा मनसुबा सरकारनं उधळून लावलाय, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी संपाबाबत व्यक्त केलं. ज्यांना असं वाटत होतं की खूप दिवस हा संप चालेल आणि त्यामुळे आपलं दुकान चालेल, आपल्याला लूटपाट करता येईल, 2 दिवसामध्येच अनेक लूट केलेले माल अनेक राजकीय कार्यकर्त्यांच्या घरामध्ये सापडले, केसेस दाखल झाले आणि त्यामुळे शेतकऱ्यांना बदनाम करता येईल, सरकारला बदनाम करता येईल, कुठेतरी दगडफेक व्हावी, कुठेतरी जाळपोळ व्हावी, कुठेतरी गोळीबार व्हावा, असा ज्यांचा मनसुबा होता तो मनसुबा उधळला गेला. कारण 2 दिवसातच संप संपला. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यांना समाधानी केलं आणि ज्यांनी संप पुकारला त्यांनी संप मागे घेतला. आता त्याचा फायदा घेऊन ज्यांनी अनेकांनी आपापली दुकानं सुरू केलेली आहेत ती दुकानं त्यांना बंद करणं अवघड आहे. काही राजकीय पक्ष आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी शेतकरी संप सुरूच ठेवण्याचा प्रयत्न करतायत, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी फडणवीस सरकार काम करतंय, शेतकऱ्यांच्या काही मागण्या असतील तर त्यांनी चर्चेसाठी पुढे यावं, असं आवाहन देखील तावडे यांनी केलं. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी फडणवीस सरकार विरोधात केलेल्या टीकेचा देखील तावडे यांनी खरपूस समाचार घेतला. ज्या भावना होत्या, ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या त्या पूर्ण झाल्या. आता काही राजकीय पक्ष हे आंदोलन पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या हितापेक्षा आपली राजकीय पोळी भाजायची आहे असं आहे. जे प्रामाणिक शेतकरी अजूनही त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी माननीय मुख्यमंत्री कृषी मंत्री संवाद साधावा. सरकार भारतीय जनता पक्षाचं हे शेतकऱ्यांना पूरकच काम करणारं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या भावना जाणणारं हे सरकार आहे. त्यामुळे चर्चेने हा प्रश्न नक्की सुटू शकतो. संपाचा परिणाम मनमाडमध्ये आठवडे बाजारावर जाणवला. शेतकऱ्यांनी अल्प प्रमाणात शेतमाल विक्रीला आणला होता, त्यामुळे भाजीपाल्याचे भाव चढीच होते. 3 दिवसांच्या संपानंतर आज भाजीपाला विक्रीला आणण्यात आला होता. चांदवड, येवला, मालेगाव आणि नांदगावमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला मनमाड बाजारात विक्रीला आणतात, पण आजच्या आठवडे बाजारात तेवढी गर्दी शेतकऱ्यांची दिसून आली नाही आणि माल देखील कमी आला. अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शेतकरी संपाचे परिणाम जाणवत आहेत. अकोटचा आठवडी बाजार शेतकरी संघटनेनं बंद पाडला. व्यापारी शेतकऱ्यांनी देखील या आवाहनाला प्रतिसाद देत बाजार उत्स्फूर्तपणे बंद ठेवला. यावेळी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी करण्यात आली. या बाजारात अकोट तेल्हारा तालुक्यातील 100वर गावांचा थेट संबंध आहे. स्वाभिमानानं या बाजार बंदमुळे लाखोंचे व्यवहार ठप्प झालेत. काल देखील अकोटमध्ये शेतकऱ्यांनी दूध, फळ आणि भाजीपाला रस्त्यावर फेकत आंदोलन केलं होतं. मला आमचा भाजी असोसिएशनचा पूर्ण पाठिंबा आहे. शेतकऱ्याचे पूर्ण सरसकट सर्वांचे कर्ज माफ झाले असे शेतकरी संघटनेचा जो निर्धार आहे तो पूर्णपणे बरोबर आहे व त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. शेतकरी संघटनेच्या आपल्या कर्जमुक्तीसाठी जो संप आहे त्याला भाजीपाला असोसिएशनतर्फे पूर्ण त्या संपाला आमचा पाठिंबा आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या ताकतोडामध्ये शेतकऱ्यांनी आठवडी बाजार बंद पाडला. विक्रीसाठी आणलेला कांदा शेतकऱ्यांनी फेकला. सरकारविरोधी घोषणा देऊन शासनाचा निषेध केला. जवळा बाजार जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून इथलाही आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला होता. शेतकरी संप आज 4थ्या दिवशी सुरूच असून अहमदनगर जिल्ह्यातील राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले तालुक्यातील अनेक गावात बंद पाळण्यात येतोय. राहाता तालुक्यातील वाकडी गावातील शेतकरी 4थ्या दिवशी देखील आक्रमक आहे. सकाळी शेतकऱ्यांनी बाजारात जाणाऱ्या गाड्यांमधील 3 ते 4 हजार लिटर दूध रस्त्यावर ओतलं, तर भाजीपाल्याच्या गाड्या अडवून माल रस्त्यावर फेकला. संगमनेर तालुक्यातल्या निमगाव पागामध्ये देखील आज बंद पाळण्यात आला. खंडाळ्यातही शेतकरी आक्रमक झालाय. सरकारचा निषेध केला जातोय, शिवाय पुतळ्यांचं दहन देखील केलं जातंय. एवढंच नाही तर पेरणी बंदचा निर्णय देखील इथल्या शेतकऱ्यांनी घेतलाय. तत्कालीन आघाडी सरकारनं शेतीमध्ये गुंतवणूक केली नाही, पीक पद्धतीत बदल केला नाही, माती परीक्षण, पाण्याचे साठे वाढवले नाहीत, त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील एकरी उत्पादन वाढलं नाही. याचा परिणाम हमीभावावर झाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. महसूल मंत्री पाटील यांच्या पुढाकारानं जळगावमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 1 दिवसीय पाणी परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महसूल मंत्र्यांनी आघाडी सरकारच्या शेतीविषयक धोरणांवर टीका केली. दरम्यान आंतरराष्ट्रीय जलतज्ञ राजेंद्र सिंह यांची प्रमुख उपस्थिती या पाणी परिषदेला होती. जलयुक्त शिवाराचं महत्त्व यावेळी राजेंद्र सिंह यांनी विशद केलं.
अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीट झाली, त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। नेवासामध्ये काल संध्याकाळनंतर जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला। वाऱ्यामुळे देवगड, देडगाव, चांदा, भेंडा, जेऊर, कुकाणा, चिलखेनवाडी आणि वडुले या गावातल्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। ऊस, डाळिंब, मका, भुईमूग, केळीचं नुकसान झालंय। देवगावमधल्या घरांवरचे पत्रे उडाले, भिंती पडल्या। दरम्यान तलाठी आणि ग्रामसेवकांना नुकसानीचे पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले। मान्सूनपूर्व पावसानं शनिवारी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात हजेरी लावली। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला। तसंच काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता। काही घरांवरील पत्रे उडून गेल्यानं नागरिकांना रात्र जागून काढावी लागली। तर परभणीतही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। सोनपेठ तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या गोठ्यावर वीज पडून 2 बैलांचा भाजून मृत्यू झाला। अंगावर वीज पडून सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली। शनिवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। यावेळी नायगाव तालुक्यातील इकळीमाळमध्ये शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्यानं गंगाधर मृदंगे आणि शिवाजी मृदंगे या 2 भावांचा मृत्यू झाला। पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत। घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांवर प्राणघातक हल्ला झालाय। नो एंट्रीमध्ये जाण्यापासून आपल्या नातेवाईकांना रोखलं म्हणून विनायक शेवाळे यानं दीपक निकाळे या वाहतूक पोलिसाच्या डोक्यात पेवर ब्लॉक घालून त्यांना गंभीर जखमी केलं। निकाळे यांच्यावर सध्या घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरोपीला घाटकोपर पोलिसांनी अटक केली। ठाणे स्टेशन परिसरातील फेरीवाले आणि अनधिकृत गाड्या पार्किंग करणाऱ्यांवर हद्दपार करण्यासाठी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी धडक आणि वादग्रस्त कारवाई केली होती। परिणामी ठाणे स्टेशनमधून बाहेर पडणाऱ्या ठाणेकरांनी 22 दिवस सुखकर प्रवास केला। मात्र पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून वाहतूक शाखेवर जबाबदारी सोपवली। परंतु आता स्टेशन परिसरात पुन्हा हळूहळू फेरीवाले आणि अवैध पार्किंगवाले डोके वर काढू लागले। वाहतूक शाखा कुचकामी ठरल्यानं आता पुन्हा एकदा पालिका आयुक्त संजीव जयस्वाल रस्त्यावर उतरण्याच्या पवित्र्यात असल्याची चिन्ह आहे। पावसाळा जवळ आल्यानं ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नालेसफाईचा पाहणी दौरा केला। यावेळी त्यांच्यासोबत महापौर मीनाक्षी शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल हे देखील होते। आतापर्यंत 85% नालेसफाई झाली असून उर्वरित 15% नालेसफाई पावसाळ्यापूर्वी लवकरात लवकर करणार असल्याचं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे पाऊस सुरू होण्यापूर्वी ठाण्यातील 100% नालेसफाई होईल का याकडे आता ठाणेकरांचं लक्ष लागलं। हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर 32 मण सोन्याचं सिंहासन पुनर्स्थापित करण्याचा संकल्प शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला। हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर शपथ घेण्यात आली। किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून हा कार्यक्रम घेण्यात आला। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आलेल्या उपस्थित सर्व शिवभक्तांनी भगवे पेटे बांधले होते, त्यामुळे होळीचा माळ आणि बाजारपेठेचा परिसर भगवामय झाला होता। पश्चिम महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीला काल रात्री भूकंपाचे धक्के जाणवले। कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्यातील काही भागात तसंच रत्नागिरी आणि चिपळूण, लांजा भागात रात्री भूकंपाचे धक्के जाणवले। या भूकंपाची तीव्रता 4.8 रिश्टर स्केल इतकी होती। या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाच्या परिसरात असल्याचं सांगण्यात येते। रात्री 11:15 सुमारास हे धक्के जाणवले। या भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं। काही नागरिकांनी घर सोडून मैदानाकडे धाव घेतली। अमरावती येथील जिल्हा सत्र न्यायालयातील कोर्ट नंबर 4 मध्ये सकाळी 7च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। घटनास्थळी अग्निशमन दलानं तत्काळ धाव घेतली, आग आटोक्यात आणली। या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र कोर्टामधील फर्निचर आणि काही कागदपत्र जळून खाक झाली। आग लागल्याचं न्यायालय परिसरात असलेल्या चौकीदाराच्या लक्षात येताच त्यानं घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली। अग्निशमन दलानं ही आग तत्काळ आटोक्यात आणली। आज रविवार असल्यानं न्यायालय परिसरात शुकशुकाट होता। शेतकरी संपादरम्यान शिर्डीतील विमानतळ रोडवर गुटखा घेऊन जाणारा ट्रक शेतकऱ्यांनी पकडून दिलाय। संपादरम्यान शेतकरी गाड्या अडवत होते। यावेळी एका ऐशरमध्ये गुटखा वाहून नेला जात असल्याचं संपकरी शेतकऱ्यांच्या लक्षात आलं। तातडीनं पोलिसांना याची माहिती देण्यात आली। त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी हा ट्रक ताब्यात घेतला। पुढील तपास आता शिर्डी पोलीस करतात। तोतया पोलीस बनून अवैध दारू विक्री करणाऱ्यांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीला सावली पोलिसांनी गजाआड केलाय। विशेष बाब म्हणजे अटक करण्यात आलेले आरोपी हे मानवाधिकार संघटना
गडचिरोलीचे सदस्य आहेत। रुद्रापूरच्या एका अवैध दारू विक्री करणाऱ्या महिलेनं सावली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी नुकताच कार्यभार हाती घेतलाय। चंद्रपूरकरांना त्यांची अद्याप पुरती ओळखही झाली नाही, याचाच फायदा घेत ही टोळी अवैध दारू विक्री करणाऱ्यांना गंडवण्याचा प्रयत्न करत होती। धरण परिसरात आंघोळीसाठी गेलेल्या 2 मुलांचा बुडून मृत्यू झालाय। देवरी तालुक्यातील सिरपूरमध्ये ही घटना घडली। धरणावर आंघोळीला गेल्यानंतर खोल पाण्यात जाण्याचा मोह त्यांना आवडता आल्यानं दिगंबर कोसरे आणि नितेश कोसरकर हे दोघे बुडाले। रात्री उशिरा त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, मात्र धरणावर सुरक्षा रक्षक नसल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय। यावेळी आमदार संजय पुराम यांच्या लेखी आश्वासनानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले। फोनवर बोलत निष्काळजीपणे रेल्वे रूळ ओलांडणारी तरुणी मालगाडीखाली आली, मात्र सुदैवानं तिचे प्राण वाचलेत। कुर्ला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर ही घटना घडली। कुर्ला स्थानकावर नेहमीच वर्दळ असते, अशावेळी एक तरुणी फोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत होती। ती फोनवर बोलण्यात इतकी गुंग होती की तिला येणारी मालगाडी दिसली नाही। प्लॅटफॉर्मवरील लोकांनी तिला आवाज दिला, मात्र तिचं लक्ष नव्हतं। मालगाडीचा धक्का लागून ती खाली पडली। रेल्वे ट्रॅकच्या मधोमध पडल्यानं तिचे प्राण वाचलेत, पण ती जखमी झाली। रेल्वे पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात घेऊन जात तिच्यावर उपचार करून तिला घरी सोडलं। रेल्वे प्रशासन रेल्वे रूळ न ओलांडण्याचं आवाहन करत असतं, मात्र नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि मृत्यूला निमंत्रण देतात। लाइन क्रॉस करते करते वो फ़ोन पे बात करती जा रही थी। वो टाइम पे सामने से एक मालगाड़ी आ गई प्लेटफॉर्म नंबर 7 से, तो वो उसका ध्यान नहीं था, वो फ़ोन पे बात करते करते ही जा रही थी। वो टाइम पे आगे से मालगाड़ी आई तो उसका ध्यान नहीं था, उसकी ठोकर लग गई, वो गिर गई। गिर जाने के बाद तुरंत वहाँ GR की पुलिस पहुँच गए, उसको उठाया और तुरंत राजगढ़ हॉस्पिटल में लेके गए। वहाँ औषधोपचार करके उसको उसी दिन छोड़ दिया। देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळानं घाला घातलाय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर शनिवारी झायलो गाडीला झालेल्या भीषण अपघातात 4 ठार तर 10 जण जखमी झालेत। हिंदोळकर आणि पराडकर कुटुंबातील सदस्य नरसोबाच्या वाडीला देवदर्शनासाठी मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या असताना लोणावळ्याजवळील औंधे गावाजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला। भरधाव वेगानं जाणाऱ्या गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्यानं रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोखंडी सुरक्षा कडेला ही गाडी जाऊन आदळली। दरम्यान जखमींवर निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत। येवल्यातल्या अचलगावमध्ये अपघातात 3 जण ठार झाले तर 8 जण गंभीर जखमी झालेत। कंटेनर टाटा मॅजिक आणि आपे रिक्षामध्ये अपघात झाला। येवल्याकडून शिर्डीला जाणाऱ्या टाटा मॅजिकला समोरून येणाऱ्या कंटेनरनं उडवलं। वळणावर कंटेनर चालकाचा ताबा सुटला आणि त्याची आपे रिक्षाला धडक बसली। यात टाटा मॅजिकचा चालक जागीच ठार झाला, तर आंध्र प्रदेशातल्या 2 भक्तांचाही मृतांमध्ये समावेश आहे। मृतात एक महिला आहे। जखमींवर येवला ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। येवला कोपरगाव रोडवर आत्ताच अंचलगाव गेटजवळ ॲक्सिडेंट झालेला आहे। त्यात एक कंटेनर आणि समोर टाटा मॅजिक गाडी आणि दुसरी एक छोटा हत्ती गाडी यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे। त्यात 3 लोक मयत झालेले आणि 8 लोक इंज्युअर्ड आहेत, तर त्यांना ग्रामीण रुग्णालय येवला येथे पाठवले। सॅनिटरी नॅपकिनवरील टॅक्स रद्द करावा या मागणीसाठी मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली। तसंच CSR निधीतून सॅनिटरी नॅपकिन पुरवण्यावर भर देण्याची मागणी त्यांनी केली। अरुण जेटली यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे। लवकरच यावर तोडगा काढण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। आमचं ठाम मत आहे की सॅनिटरी नॅपकिन्स प्रत्येक महिलाचा हक्क आहे आणि तिला त्या हक्कातून आपण वंचित नाही ठेवू शकत। पण त्यासाठी कितीही तुम्ही योजना राबवले, प्रोग्राम्स राबवले, अवेअरनेस केलं, तरी जिथपर्यंत तो सॅनिटरी नॅपकिन तिला परवडणार सारखं नसेल तेव्हापर्यंत ती महिला वापरणार नाही। आज मला खरंच बरं वाटतंय की आज आमची मीटिंग अतिशय चांगली झाली। त्यांनी सगळं नीट ऐकून घेतलं, वाचलं आणि त्यांनी हे पण आम्हाला आश्वासन दिलं आहे की राज्य सरकार तर ह्याच्यामध्ये लक्ष घालणारच, पण नक्की केंद्र सरकार ह्याच्यावरती वेगळ्या प्रकारे लक्ष घालेल।
लंडन पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरलंय. लंडन ब्रिजवरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना एका व्हॅन चालकाने उडवलं. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले. या प्रकरणी 3 हल्लेखोरांना पोलिसांनी गोळ्या घालून जागीच ठार केले. तर दुसरीकडे एका रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीने लोकांवर चाकू हल्ला केल्यानं खळबळ उडाली. दरम्यान इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची आपत्ती. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांशी चर्चा करूनही राज्यभरात संप पेटू लागलाय. शेतकऱ्यांच्या काही मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. हिंगोली जिल्ह्यात 4थ्या दिवशी जागोजागी रास्ता रोको करत दूध, फळ आणि भाजीपाला रस्त्यावर फेकून सरकार विरोधी संताप व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सर्वात मोठा आठवडी बाजार म्हणून ओळखला जाणारा जवळा बाजारचा आठवडी बाजार देखील स्वयंस्फूर्तीनं नागरिकांनी बंद ठेवला. जवळा बाजार इथल्या बस स्थानकावर परिसरातील राज्य रस्त्यावर 1.5 तास शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. इथला आठवडी बाजार बंद ठेवून सरकार विरोधी घोषणा दिल्या गेल्या. बाजारामध्ये एकही दुकान आलं नव्हतं. आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलाय. सेनगाव तालुक्यातील ताकतोडा इथल्या शेतकऱ्यांनी आजचा आठवडी बाजार उधळून लावलाय. बाजारात विक्रीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांचे दुकान उठवून लावलेत तर कांदा फेकून देऊन आंदोलन केलं. संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीसाठी सरकार विरोधी घोषणा देऊन शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं. महाराष्ट्रातील काही भागात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच मध्य महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावले. काही तालुक्यात गारपीट झाली. वादळी वारा आणि ढगांच्या कडकडाटासह विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे वीज पडून 6 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झालेत. यात 14 जनावरांचा देखील मृत्यू झालाय. मुसळधार पावसामुळे घरांची पडझड झाली आहे. याचा सर्वात मोठा फटका मालेगाव तालुक्याला बसलाय. या ठिकाणी 45 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरात जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार कार्यालयाजवळील बहुतांश भाग पाण्याखाली गेला होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.